हरे कृष्णा. सर्व मराठी भाषिक भक्तांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आता आपल्याला मराठी भाषेत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे शब्द प्राप्त होणार आहेत. एक लहानशी गोष्ट सांगतो. 2017-2018ची गोष्ट आहे. तेव्हा नेहमी मनात विचारायचा की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे शब्द हे मराठी भाषेत उपलब्ध होतील का. त्यांनी इतकी प्रवचनं दिली आहेत, त्यांनी इतके प्रश्न उत्तरं दिले आहेत, त्यांच्यासोबतचे बरेच प्रसंग आहेत, पण हे बहुतांश इंग्रजी भाषेत आहेत. आणि एक संधी लाभली की कोविड काळामध्ये जेव्हा बाकीच्या सेवा कमी झाल्या होत्या तेव्हा मग मनात एक विचार आला की आपण एक काम करूया, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे इंग्रजी भाषेतले जितके प्रवचन आहेत ते आपण हळूहळू का होईना पण आपण मराठी भाषिकांसाठी उपलब्ध करून देऊया. आणि कोविड काळापासून महाराजांनी जेवढे इंग्रजी भाषेमध्ये प्रवचनं दिली, गौर पौर्णिमेचे प्रवचन दिलं, रामनवमीचं प्रवचन मला आठवतं आहे, जन्माष्टमीचं प्रवचन आठवतं आहे, ते आपण लाईव्ह मराठीमध्ये ट्रान्सलेट करून उपलब्ध करून दिलं. असं करत करत एक दिवशी विचार आला की महाराजांचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण लिखित स्वरूपामध्ये मराठी भाषेत उपलब्ध करू शकतो का. मग ती पण एक मोहीम सुरू केली आणि आठवतं आहे की कमीत कमी 3-4 वर्ष दर रविवारी आम्ही अनेक भक्तांना मराठी भाषेमध्ये राधानाथ महाराजांचे मराठी प्रश्न उत्तर पाठवायचो. मग विचार आला की हे आपण पुस्तक रूपात काढू शकतो का. तर आज तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी, तुमच्या सर्वांच्या सुविधेसाठी मराठी भाषेमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे प्रश्न उत्तर आपण एका पुस्तक रूपात आणतो आहे. या पुस्तकाचं नाव आम्ही मुद्दामून एक खूप सुंदर नाव दिलं आहे. याचं नाव आहे हृदय मार्जनम. महाराजांची वाणी, महाराजांचं पावित्र्य, महाराजांचे दृष्टिकोन त्या प्रश्न उत्तराद्वारे आपल्यासमोर येणार आहेत आणि आपलं हृदय मार्जन होणार आहे. या पुस्तकाबद्दल काही सांगतो. जवळजवळ 101 प्रश्न उत्तर आहेत आणि त्याला 14 वेगवेगळ्या विभागांमध्ये आम्ही विभाजले आहेत. त्यातले काही सांगतो. मनावर नियंत्रण करताना, तर मनावर नियंत्रण कसं करायचं हा प्रत्येक साधकाचा एक प्रश्न असतो, तर त्याच्यावर काही प्रश्न उत्तर आहेत. गृहस्थ आश्रमामध्ये प्रगती करताना, तर गृहस्थ आश्रमामध्ये आपले काय कर्तव्य असायला पाहिजेत, आपण जीवन कसं जगायला पाहिजे याच्यावर काही प्रश्न उत्तर आहेत. आपल्या दिनचर्येला आपण बॅलन्स कसं करू शकतो याच्यावर काही प्रश्न उत्तर आहेत. तर अशा प्रकारे 14 वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण हे प्रश्न उत्तरं मांडलेत आणि जवळजवळ 101 प्रश्न उत्तर आहेत. आणि ही कॉपी आपल्याला उपलब्ध होणार आहे. कृतज्ञता महोत्सव गोवर्धन इको विलेज इथे 7 डिसेंबरला जो आपण एक मोठा कृतज्ञता महोत्सव ठेवला आहे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिथे आपण सर्व येणारच आहात. तर आपण सर्वांनी तिथे या आणि या पुस्तकाला स्वतः एकदा हातात घेऊन बघा आणि तो अनुभव घ्या. आणि कृपया आपल्या सर्व मित्रमंडळींना सांगा की आजपर्यंत जे मराठी भाषेत उपलब्ध नव्हतं ते आज मराठी भाषेत उपलब्ध झालं आहे. कृपया या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या की अशाच प्रकारे पुढे पण आम्ही अनेक पुस्तकं तुमच्यासमोर सादर करू. खूप खूप धन्यवाद. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज की जय. श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय.